नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, प्रामाणिकपणे सांगायचं तर मी गेले 6 दिवस कुठलाही नवा व्हिडिओ केला नव्हता. 1 तारीखला मुंबईत, 2 तारीखला नाशिक असे 2 कार्यक्रम होते. 3 तारीखला परत नाशिकहून मुंबईला येऊन विमानाने जयपूरला पोहोचायचं होतं. ते जयपूरला 3 तारीखला संध्याकाळी पोहोचलो. 4 आणि 5 जयपूरमध्ये द जयपूर डायलॉग्स नावाचं एक यूट्यूब चॅनल चालवतात संजय दीक्षित. त्यांच्या 2 दिवसाच्या वार्षिक संमेलनामध्ये देशभरचे लोक, रसिक पण आले होते, श्रोते आले होते, पाहुणे आले होते आणि त्या गदारोळात होतो. 6 तारीखला दिल्लीला पोहोचलो आहे आणि आज मी नव्याने व्हिडिओ करतो आहे. त्यामुळे पहिल्यांदा माफी मागतो की माझ्याकडे तेवढी काही साधनं नाही आहेत की जाईन तिथे कसंही रेकॉर्ड करावं आणि टाकावं. मला स्वतःला डोळ्याचा त्रास असल्यामुळे ते एडिट करून अपलोड वगैरे करता येत नाही. त्या बाबतीत मी दुबळा आहे आणि म्हणूनच मला मधल्या 5-6 दिवसात काहीही करता आलं नाही. पण काल खूप उशिरा सोमवारी दिल्लीला पोहोचलो आणि आज हा परत आपल्या सेवेत हजर होतो आहे. सगळ्यात पहिल्यांदा नम्रपणे सांगायचं मित्रांनो, खरोखरच जयपूरचा अनुभव अद्भुत होता. एकट्या महाराष्ट्रातून जवळजवळ 30-40 लोक मलाच भेटले जे जयपूरला या संमेलनासाठी आले होते. यूट्यूबर्स किंवा आमच्यासारखे जे बोलणारे आहेत त्यांना ऐकायला आले होते. आणि त्याच्या पलीकडे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले 200 माणसं तरी अशी मला भेटली जी अमराठी आहेत. पण मी जसं मोडकं तोडकं हिंदी बोलतो ते ऐकणारेच, हे समजून घेणारे, आणि तरीही त्या मोडक्या तोडक्या भाषेमध्ये मी हिंदी व्हिडिओ का करत नाही याची तक्रार करणारे असे लोक होते. आणि या सगळ्यांची भेटीगाठी घेतल्या की खूप बरं वाटतं की आपण कुठपर्यंत पोहोचलो आहे, आपल्याला कुणामुळे एवढं काय म्हणतात समाधान मिळतं, अशी माणसं भेटली. खूप बरं वाटलं. अगदी मुंबईतले सुद्धा अनेक जण, पुण्यातले अनेक जण हे जयपूरला महाराष्ट्राबाहेर भेटले, याचा आनंद होता. पण एक गोष्ट सांगायला पाहिजे मित्रांनो की दिवसेदिवस हा सोशल मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल, हा किती प्रभावी होत चालला आहे. आणि लोक उत्तर शोधायला आमच्यासारख्या उपटसुंब म्हणालात तरी हरकत नाही अशा लोकांकडे येतात, आशेने बघतात. याचं कौतुक वाटतं. तिथे ज्या पद्धतीत मला जी काय 15 मिनटं बोलण्याची संधी मिळाली त्यामध्ये जो प्रचंड प्रतिसाद या सगळ्या भारतीयांनी दिला. आणि त्यातले काही गोष्टीचं सांगण्यासारखे आहेत की एक व्यक्ती तर तैवानहून आलेली होती, काही लोक अमेरिकेतून, कॅनडातून आलेले होते, परदेशातून आलेले होते, दुबईहून आलेले होते. मला खरंच अभिमान वाटला मित्रांनो. आणि त्यामुळे भले 6 दिवस मला स्वतःला काही करता आलं नसेल, पण माझ्यासारखेच जनतेला आपल्या आपल्या भूमिका मांडून प्रगल्भ बनवायला धडपडणाऱ्या लोकांचा हा मेळा, कुंभमेळा होता असं म्हणायला हरकत नाही. इतका सुंदर कार्यक्रम झाला. तेव्हा त्यातून आता बाहेर पडल्यावर त्यातले अनुभव पुढे हळूहळू येतीलच. पण मुद्दा असा आहे की अशी संमेलनं व्हावीत. आम्ही मुंबईत, महाराष्ट्रात, नाशिक, संभाजीनगर वगैरे कार्यक्रम केले, कोल्हापूर वगैरे. हा तसाच देशव्यापी मेळावा होता, विविध भाषिकांचा होता, विविध क्षेत्रातल्या लोकांचा होता. आणि त्यातही प्रत्यक्षात समोरासमोर यापूर्वी न भेटलेले पण एकमेकांच्या व्हिडिओतून एकमेकाशी परिचित असलेले अनेक जाणते लोक मला जयपूरला भेटले. त्याविषयी हळूहळू कधीतरी तपशिलात मी बोलीन. पण आज पहिल्यांदा 6 दिवसानंतर प्रथमच मी तुमच्याशी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि तो विषय अर्थातच मी गेले कित्येक दिवस जे म्हणतो आहे त्याची आलेली प्रचिती आहे. अगदी जयपूरमध्ये पण अनेक जण मला, एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाजूला झाले, अजितदादांना आणायची काय गरज होती, शेकडो प्रश्न मधल्या वेळात लोक विचारत होते. जेव्हा मंचावर नसलं की बाहेर असलं की फोटो काढायचे अगत्याने वगैरे, पण वेगवेगळे प्रश्न महाराष्ट्राविषयी लोक विचारत होते. आणि त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न जर कुठला असेल तर एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडून भाजपवर आले आणि जर प्रचंड बहुमताने, चांगल्या दणदणीत बहुमताने जर शिंदे सरकार बनलेलं होतं, शिंदे फडणवीस सरकार बनलेलं होतं, तर मग आणखीन अजितदादांना बाजूला काढून या महायुतीत आणण्याची काय गरज होती, हा जो प्रश्न वारंवार विचारला जात होता. वारंवार अगदी मंचावरून सुद्धा त्याची चर्चा झाली.
त्याचं उत्तर तिथे मी दिलंच, पण मी माझ्या अनेक मराठी व्हिडिओतून दिलेलं आहे. या पार्श्वभूमीवर मी दिल्लीत पोचलो आणि सोमवारी रात्री जो बारामतीचा निकाल आला त्यांनी माझा सगळा थकवा एका सेकंदात दूर झाला की क्या बात है. आपण जो अंदाज व्यक्त केला तो जसाच्या तसा खरा ठरला. कारण मित्रांनो, काय 31-32 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बारामती विधानसभा क्षेत्रामध्ये झाल्या, बारामती तालुक्यात झाल्या. आणि त्या बारामती तालुक्यामध्ये अजितदादांच्या गटाने किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद आपलं बहुमत सिद्ध केलं. 31-32 पैकी 24 म्हणजे 75% जागा ह्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकल्या. आणि तिथेसुद्धा मी बोलताना जे वारंवार किंवा तिथे आपला अभिषेक तिवारी म्हणून आहे, पाटण्याचा आहे, किंवा आमचे दिल्लीचे ओमकार चौधरी आहेत, यांच्याशी बोलताना चर्चेमध्ये किंवा त्यांनी जे व्हिडिओ केले माझ्याबरोबर त्यात मी परत सांगत आलो की अजितदादांना महायुतीमध्ये आणून उपमुख्यमंत्री बनवताना जे काही ठराविक उद्दिष्ट असतात, हेतू असतात, राजकीय टार्गेट असतं, हे कोणी संजय राऊत यांच्यासारखं सकाळी उठून पत्रकार परिषदेमध्ये सांगत नाहीत. राजकारणात जे करायचं असतं ते सांगितलं जात नाही आणि सांगितलं जात नाही तेवढंच केलं जातं. याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. मला वाटतं अभिषेक तिवारीच्या कार्यक्रमात मी हिंदीमध्ये सांगितलं की अजितदादांना आणलं तर ती दिसणारी गोष्ट आहे, बातम्यातून आपल्यासमोर आलेली गोष्ट आहे. पण या सगळ्या गडबडी आणि त्याच्या ब्रेकिंग न्यूज बनवल्या जातात, दणदणीत खणखणीत खळबळजनक बातम्या बनवल्या जातात. त्यामध्ये अनेक घटनांमधला आशय विसरला जातो किंवा दुर्लक्षित होतो. तो विषय होता तो पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा यांचं पालकमंत्रीपद काढण्यात आलं आणि ते अजितदादांकडे सोपवण्यात आलं. तेव्हा मराठी मीडियामध्ये प्रचंड गदारोळ झालेला होता, प्रचंड गदारोळ झाला असता. बघा, अजितदादा आता हळूहळू सरकारच काबीज करत निघालेत आणि भाजपामध्ये नाराजी आहे, अमुक आहे, तमुक आहे. पण त्या सगळ्या गडबडीमध्ये चंद्रकांतदादांची आपलं पालकमंत्रीपद गेलं पुण्याचं, यावरची प्रतिक्रिया ही सगळ्यात मोठी बातमी होती आणि त्याकडे सगळ्या माध्यमांचं दुर्लक्ष झालं. मी माझ्या व्हिडिओतून ते स्पष्ट केलं होतं की चंद्रकांतदादा यांचं पालकमंत्रीपद गेल्यानंतर त्यांची स्वतःची प्रतिक्रिया बारकाईने समजून घ्या. आणि तेच मी अभिषेक तिवारीला त्याच्या हिंदीच्या कार्यक्रमात रेकॉर्ड करताना सांगितलं. तेच मी माझ्या व्हिडिओत आधी पण सांगितलेलं आहे. आज पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार करतो, कारण आता त्याची प्रचिती आलेली आहे. जे मी म्हटलं ते चंद्रकांतदादा हे आपलं पालकमंत्रीपद पुणे जिल्ह्याचं गेलं किंवा सोडावं लागलं आणि ते अजितदादांना देण्यात आलं. यावर प्रतिक्रिया देताना काय म्हणाले होते मित्रांनो, आठवतं तुम्हाला? की काहीतरी मोठं साध्य करायचं असेल तर छोटे छोटे त्याग करावे लागतात. पुणे जिल्हा हा महाराष्ट्रातला जवळजवळ एक मोठा जिल्हा आहे आणि नुसता जिल्हा नाही, त्या जिल्ह्याचे 4 खासदार आहेत. तो आर्थिक आणि औद्योगिकदृष्ट्या अतिशय प्रबळ असा जिल्हा मुंबई पाठोपाठचा आहे आणि तिथलं आपलं पालकमंत्रीपद हा छोटा त्याग आहे असं चंद्रकांतदादा म्हणतात. आणि ते पालकमंत्रीपद अजितदादांना दिलं जातं. त्यातून काही मोठं साध्य करायचं आहे असं जेव्हा चंद्रकांतदादा म्हणतात तेव्हा विचार असा करायचा असतो की पालकमंत्री पदापेक्षा असं कुठचं भारतीय जनता पक्षाला मोठं साध्य गाठायचं आहे की अजितदादांच्या हट्टासाठी चंद्रकांतदादांचं पालकमंत्रीपद काढून घेण्यात आलं. आणि मी तेव्हा सांगितलं होतं, आजही सांगतो, आज वेगवेगळ्या चॅनेलवर सांगितलं आहे मी की अजितदादा हे बारामतीचे आहेत, बारामतीचे आमदार आहेत आणि बारामती लोकसभा मतदारसंघ प्रभावित करून सुप्रियाताईंना धडा शिकवायचा असेल किंवा सुप्रियाताईंच्या पराभवाच्या माध्यमातून शरद पवारांच्या राजकारणाला जबरदस्त शह द्यायचा असेल, मात द्यायची असेल, तर मग अजितदादांना बारामतीमध्ये पवारांच्या विरुद्ध पवार म्हणून वापरणं अगत्याचं होतं. आणि म्हणून चंद्रकांतदादा जेव्हा म्हणतात
की काही मोठं साध्य करायचं असेल तो छोटा त्याग करावा लागतो. पुण्याचं पालकमंत्रीपद हा छोटा त्याग त्यामुळे होता आणि नेमकं ते झालं आहे. कारण मी आज बोलतो आहे तेव्हा सकाळच्या वर्तमानपत्रामध्ये आणि रविवारी झालेल्या ज्या बारामती आणि राज्यातल्या अनेक पण बारामती तालुक्यातल्या ग्रामपंचायत निवडणुका होत्या, त्यातले जे निकाल आलेत त्यांनी मी गेले 1.5-2 महिने बोलतो आहे त्याचा पुरावा समोर आणला आहे. 31 ग्रामपंचायतीचे निकाल आले. त्या 31 पैकी 24 ग्रामपंचायती अजितदादांच्या राष्ट्रवादी गटाने जिंकल्या. 2 ग्रामपंचायती भारतीय जनता पक्षाने जिंकलेत. आता 32 पैकी एक निकाल बाकी होता, जी बातमी मी बघितली त्यामध्ये. तर 32 पैकी 24 याचा अर्थ बारामती तालुक्यामध्ये जिथून शरद पवारांच्या राजकारणाचा उदय झाला आणि ज्याला शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातो, त्या बारामती विधानसभा मतदारसंघात किंवा तालुक्यात 75% लोकांनी पवारांचा पक्ष मैदानात असताना सुद्धा अजितदादांना प्रतिसाद दिला आहे. आणि 32 पैकी 24 ग्रामपंचायती अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाने जिंकलेल्या आहेत. इथे तुम्हाला कळेल की आणखीन 7-8 महिन्यानंतर होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काय होणार आहे. आणि आत्तापासून गेले 4-5 महिने सातत्याने सुप्रियाताई का फडफडत आहेत. अजितदादांचा आधार काढून घेतला तर सुप्रियाताई बारामतीचा लोकसभा मतदारसंघ जिंकू शकणार नाहीत आणि म्हणूनच अजितदादांना महायुतीमध्ये आणून बहुमतासाठी त्यांची गरज नसताना सुद्धा अजितदादांना महायुतीमध्ये आणून थेट उपमुख्यमंत्री करण्यात आलं. त्यांच्या गटातल्या आणखीन 8 जणांना मंत्रिपदं देण्यात आली. तर त्याचा हेतू काय होता हे तुमच्या आत्ता लक्षात येईल. कारण खुद्द बारामतीमध्ये शरद पवारांच्या राजकारणाला पर्यायाने सुप्रियाताईंच्या राजकीय भवितव्याला केवढा मोठा सुरुंग लावला गेला आहे त्याची प्रचिती या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालातून आलेली आहे. भाजपला सुद्धा 2 ग्रामपंचायती मिळालेल्या आहेत, 2 सरपंच मिळालेले आहेत. आणि मग जे सुप्रियाताई, रोहितदादा, शरद पवार असे सगळे दिग्गज जे आम्ही भूमिका घेतली आहे असं म्हणतात आणि जनता आमच्या सोबत आहे, निवडून आलेले गेले असं म्हणतायत, त्याला जनतेने उत्तर दिले. अजितदादा गेले आठवडाभर आजारी होते, घराबाहेर पडत नव्हते वगैरे वगैरे. अशा वेळेला साक्षात बारामतीच्या जनतेने सुप्रियाताईंना सणसणीत उत्तर दिलेलं आहे. आणि हे उत्तर बारकाईने तुम्ही समजून घ्याल तर तुम्हाला कळेल की अजितदादांना राष्ट्रवादी पक्ष फोडून महायुतीमध्ये का आणायचं होतं. जे कोणी सांगतात की भाजपचाच मतदार फार मोठ्या प्रमाणावर नाराज झालेला आहे असं विश्लेषण करणारे जे भाजपचे विरोधी पत्रकार आहेत त्यांच्याही थोबाडीत या बारामतीच्या निकालांनी सणसणीत चपराक हाणलेली आहे. कारण एकूण मी बारकाईने अजून निकालांचा अभ्यास केलेला नाही, पण जे आकडे बघितले त्या आकड्यामध्ये कळतं की 21 ते 2200 ग्रामपंचायतीपैकी 700-800 ग्रामपंचायती ह्या ऑलरेडी भाजपने जिंकलेल्या आहेत. त्याच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचा गट किंवा पक्ष आहे. तिसऱ्यावर काहीतरी काँग्रेस आहे, मला नेमकं सांगता येत नाही आत्ता. पण इथे लक्षात येईल की प्रचंड मोठी सहानुभूती गेल्या 1.5 वर्षात उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे. म्हणून डंका पिटणाऱ्या सगळ्या पत्रकार संपादकांना या बारामती सकट जिथे जिथे ग्रामपंचायत निवडणुका ताज्या झाल्या तिथल्या मतदाराने या सगळ्या विश्लेषक पत्रकारांना, बातमीदारांना सणसणीत चपराक हाणलेली आहे. हा फक्त अजितदादांचा बारामती पुरता विजय नाही आहे. बारामती सोडा, मी जे आणखीन डिटेलमध्ये अभ्यास केल्यावर बोलेन. रोहितदादा पवार
यांच्या काय तो नगर जिल्ह्यातला मतदारसंघ आहे, तिथेसुद्धा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे शरद पवार सुळे यांच्या गटाला सणसणीत थप्पड बसलेली आहे. आणि एकूण जिथे जिथे ग्रामपंचायतीच्या 2200-2300 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक ठिकाणी भाजपच आघाडीवर आहे, भाजपच एक नंबरचा पक्ष आहे एकूण निकालामध्ये. मग अजितदादांना बरोबर घेतल्यामुळे भाजपचाच कार्यकर्ता नाराज आहे, भाजपचे स्थानिक नेते नाराज आहेत, भाजपचाच मतदार नाराज आहे. हे सांगणाऱ्यांना उत्तर कोणी दिलं? देवेंद्र फडणवीसनी उत्तर दिलेलं नाही, चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिलेलं नाही, कुठच्याही भाजपच्या प्रवक्त्याने उत्तर दिलेलं नाही. उत्तर सामान्य जनतेने म्हणजे मतदाराने दिले की एवढी सगळी उलथापालथ होऊनसुद्धा बारामती मतदारसंघासकट एकूण राज्याच्या विविध भागातल्या ग्रामपंचायत निकालांनी दाखवून दिलं की आम्हाला असंच महाविकास आघाडीचं थोबाड फोडायचं होतं. इतके सगळे हात घेऊन थोबाड फोडायला जाता येत नाही. ती आमच्या हाताची सगळी ताकद आम्ही देवेंद्र फडणवीस नावाच्या एका नेत्याच्या हाती सोपवली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एका चपराकीने महाविकास आघाडी, शिवसेना, उबाठा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही लोकांना एका चपराकीमध्ये झोपवलेलं आहे. एक चपराक. कारण पहिला आणि दुसरा पक्ष कोण आहे तर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस. काँग्रेस हा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. म्हणजे शिल्लक उरले महाविकास आघाडी म्हणतात ज्याला, त्या उरलेल्या महाविकास आघाडीमध्ये प्रत्यक्षात बळ उरलेला एकच पक्ष आहे जो फुटलेला नाही, तो काँग्रेस आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला शरद पवारांच्या मागे प्रचंड सहानुभूती आहे. ज्यांना दिलं ते पळून गेले, आपला आपला स्वार्थ सांगून निघून गेले. ही जी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची पोपटपंची होती तिला मतदाराने दणका दिलेला आहे. मग ती पोपटपंची उद्धव ठाकरे यांची असो किंवा शरद पवार आणि सुप्रियाताईंची असो, हा पराभव आपला का झाला? आम्ही ज्यांना गेले 16 महिने गद्दार गद्दार खोके खोके म्हणून चिडवत होतो, लोक त्यांच्या मागे का गेली? आता उद्धव ठाकरे किंवा शरद पवार आणि सुप्रियाताई या मतदारांना गद्दार म्हणणार का? गद्दारांनी निवडलं असं म्हणणार? मतदारच जिथे गद्दार झालेला तुम्हाला वाटतो तर मग तुमची लोकशाही कुठली हा प्रश्न अशा लोकांना, उथळ बुद्धीच्या लोकांना विचारावा लागेल. कारण एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर होऊन आता 16 महिन्यापेक्षा अधिक काळ होऊन गेलेला आहे. 3 महिन्यापेक्षा अधिक काळ हा अजितदादा बाहेर पडल्यानंतर झालेला आहे. मग प्रश्न असा आहे की तुम्ही ज्यांना गद्दार 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 म्हणून हिणवता त्याला जर प्रामाणिक प्रयास किंवा इमानदारी किंवा मतदाराशी इमानदारी असं खुद्द मतदार समजत असेल तर मग गद्दार कोणाला म्हणावं लागेल की जे आधी मतं घेतात आणि नंतर सत्तेसाठी वाटेल ती सौदेबाजी करतात. असे उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला गद्दार म्हणावं लागेल. रोहित पवार जे आम्ही भूमिका घेतली आणि मग आमच्यावर सूडबुद्धीने कारवाया सुरू झाल्या असली पोपटपंची करतात, त्यांनासुद्धा यातून चपराक हाणली गेलेली आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन, साधं सरळ माझं म्हणणं आहे की अजितदादांनी नव्हे तर मी म्हणेन अजितदातांनी दात हा शब्द वापरतोय, अजितदातांनी सुळ्यांचे लचके तोडले. सुप्रियाताई, 2024ची निवडणूक तुमच्यासाठी सोपी राहिलेली नाही. गेली 1.5-2 वर्ष अमेठीनंतर बारामती अशी भाषा भाजपचे काही नेते बोलत होते. त्याची टिंगल उडवण्यामध्ये पत्रकारांपासून सुप्रियाताईंपर्यंत अनेकांना धन्यता वाटत होती. त्यांना आता खुद्द बारामतीच्या मतदाराने उत्तर दिलेलं आहे की आम्ही कोणाला नेता मानतो.
त्यामुळे कधीतरी पाऊस पडेल, प्रचारसभेच्या वेळेला पाऊस पडेल, त्यात शरद पवार भिजतील आणि ते राजकारणाचा सगळा चेहरामोहरा बदलून टाकतील, अशी भाटगिरी आणि चमचेगिरी करणाऱ्या पत्रकारांनासुद्धा बारामतीच्या मतदाराने, बारामती तालुक्यातल्या मतदाराने सणसणीत चपराक हाणलेली आहे. आपण कोणाच्या बाजूचे आहोत, आपली भूमिका काय आहे, पक्षाची, नेत्यांची, प्रवक्त्यांची, विचारधारेची भूमिका बाजूला ठेवा. लोकशाहीमध्ये मतदाराने दिलेल्या मतदानाची मोजणी होते आणि म्हणूनच मतदाराची भूमिका काय आहे ती या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून समोर आली. अजितदादा बाहेर पडल्यानंतर ही सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची निवडणूक आहे की जी खुद्द बारामती तालुक्यात सुद्धा झाली. जेव्हा सुप्रियाताई सुळे हे योगायोगाने हत्तीचे दाखवायचे दात असतात, चावायचे दात हत्तीचे वेगळे असतात, तेव्हा खुद्द बारामतीकरांनी सुप्रियाताईंना आणि पिताश्री शरद पवारांना दाखवून दिलं की तुम्ही आमचे सुळे आहात, पण चावायचे दात अजितदादा आहेत. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.